घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त बाबासाहेबांमुळे. बाबासाहेब जर नसते तर आज परिस्थिती काही वेगळीच असती, पण बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतकं काही करून ठेवलं. सर्वात जास्त म्हणजे सर्व भारतीयांना समान हक्क देऊन सगळ्यांना समान अधिकार जे बाबासाहेबांनी दिले, त्याच गोष्टीमुळे आज जे आहे ते आपले मुलं प्रगतीच्या पथावर आहेत आणि त्यांना एक मौका मिळाला आहे. फक्त सपोर्ट आहे तर तुमच्या घराची तुमच्या मुलांना शाळा शिकवा, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, बाबासाहेबांचे शब्द आहे. आणि फक्त मुलगी आहे म्हणून तिला मागे पुढे पाहता लोक शिक्षणासाठी तिला वंचित ठेवता. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. एक मुलगी जरी झाली तरी तिला फक्त तुमचा थोडासा सपोर्ट कर जाऊ द्या, ती एक ना एक दिवस तुमच्या गावाचं तुमच्या देशाचं नाव रोशन करेल, हे मी शब्द देतो तुम्हाला. आणि काल जी मुलीला आम्ही पाठवलं होतं टुर्नामेंटला, कराटे चॅम्पियनशिपला, ती बघा काय घेऊन आली. घरात ठेवायला जागा नाही तितके मेडल घेऊन आली ती. फक्त परिस्थिती करण्यापेक्षा परिस्थितीच्या पलीकडे जाऊन थोडा विचार करा आणि परिस्थितीला मात देऊन जरा आपल्या मुलाच्या शिक्षणावर लक्ष द्या. कारण मुलगी ही कुणाला कम नाही. मुलगीनं जर विचार केला तर ती काहीही करू शकते. आपलंच नाही तर पूर्ण देशाचं नाव रोशन करू शकते. एक मुलगी या देशाची राष्ट्रपती जर होऊ शकते तर विचार करा, ती मुलगी तुमच्या घरातून का नाही निघू शकत. आपण जरा आपले विचार बदलले पाहिजे आणि परिस्थितीवर मात देऊन थोडं आपल्या मुलांना सपोर्ट केला पाहिजे. हे बघा मेडल बघा, सर्टिफिकेट बघा. खरं जर पाहायला गेलं तर तशी माझी परिस्थिती नाही की असं मुलांना चांगल्या शाळेत शिकावं. खरं पाहायला जर गेलं तर माझी तेवढी परिस्थिती नाही, ना शेती नाही, ना उद्योगधंदा नाही, ना कुठली नोकरी नाही. पण परिस्थिती जर करत बसलं तर माझंही काही होणार नाही. त्याच्यामुळे मी परिस्थितीवर मात देऊन आपल्या मुलांना, 2 मुली आहेत मला आणि दोन्ही मुलीला इंग्लिश शाळेत टाकलेलं आहे आणि त्यांना जितका खर्च पाहिजे तेवढा कमवण्याची आपली ताकद आहे आणि त्यांना काही कमी पडू देणार नाही. शिक्षणासाठी तर अजिबातच नाही. भले त्याच्यासाठी काही करावं लागेल, किती मेहनत करावं लागेल, त्याच्यासाठी या मुलींना शिकवण्यासाठी 24 तास काम करतो आणि या मुलींना भविष्यातही काही कमी पडू देणार नाही. एवढी परिस्थिती हलाखीची असूनही पाहू शकता आपलं घर एकदम छोटं सरळ घर आहे. राहणीमान जरी साधा असलं तरी विचार आपल्या आभाळा एवढे ठेवण्याची ताकद सर्वांमध्ये असली पाहिजे, तरच आपण जग बदलू शकतो. की हे जर सर्व काय असेल ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आहे. आणि आज लेकरू आमचं शाळेत जाते ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांची पुण्याई आहे. बाकी आणि हे जे हिने एवढे सर्टिफिकेट आणलेले आहे कराटे चॅम्पियनशिपचे आहे, ते आपल्या घरात ठेवायला सुद्धा जागा नाही. इतके सर्टिफिकेट, इतके मेडल आणलेले आहेत तिने. फक्त तिला थोडासा सपोर्ट केला आणि तिला हे जे मेडल तुम्ही पाहू शकता, हे सगळे इंटरनॅशनल मधले आहेत. तुम्हाला दाखवतो हे सर, ते बघा, ते सर्व जे मेडल इंटरनॅशनल मध्ये आहेत. आणि मेडल बघू शकता कसे आहेत, एकदम मजबूत मेडल आहेत. एवढे मेडल आमच्या घराण्यात आजपर्यंत कुणा आणले नाही, ते माझ्या मुलीने आणले. एकदम अभिमानाची बात माझ्यासाठी, माझ्या घराण्यासाठी आहे आणि माझ्या समाजासाठी सुद्धा आहे. तर जास्त न बोलता फक्त तुम्हाला एकच सांगतो की आपल्या मुलांना शिक्षणासाठी काही कमी पडू देणार नाही, याची जबाबदारी तुम्ही घ्या. कारण मुलगा जर शिकले तर समाज शिकल आणि समाज जर शिकला तर देश शिकल. याच विचारानं पुढे चला आणि आपल्या मुलांना शिक्षणामध्ये काही कमी पडणार नाही, याची फक्त सर्व आई वडिलांनी दखल घ्या, एवढीच विनंती. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय, जय भीम.